अजनी पुलिस की टीम ने मोबाइल ऐप्स के माध्यम से अवैध ऑनलाइन सट्टेबाजी करने वाले गिरोह पर तड़के छापामार कार्रवाई की। रेड कार्रवाई में एक महिला और 24 से अधिक आरोपी पाए गए। जांच में पता चला कि आरोपी अपने मोबाइल व लैपटॉप के जरिए सट्टेबाजी कर रहे थे। पुलिस ने न्यू मनीष नगर प्रोजोन अपार्टमेंट में छापा मारकर सामग्री जब्त कर ली। इस कार्रवाई में कई आरोपी फरार भी हुए हैं, जिनकी तलाश जारी है। पुलिस ने संबंधित व्यक्तियों के खिलाफ महाराष्ट्र जुआ अधिनियम के तहत मामला दर्ज किया है। पुलिस उपायुक्त और वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में यह कार्रवाई वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुनील कुमार काकडे के नेतृत्व में की गई। पोलीस पथकांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात खूप मोठी कामगिरी करून आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले आहे। मुद्देमालही मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आलेला आहे। काय नेमकं माहिती आहे, कुठल्या प्रकारचा हा बोगस काम चालू होता, कोण याच्यामध्ये खेळणारा होता, किती आरोपी समावेश आहे काय? नमस्कार। पोलीस स्टेशन अजनीमध्ये आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम हा हे ऑनलाईन सट्ट्याची हे घेतो। तर त्यावरून आम्ही त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं सांगितले की बाबा हा जो ऑनलाईन सट्टा आहे ती मी एका सम्राट नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवत असतो आणि मग त्याच्याकडून माहिती घेतली असता पोलीस ठाणे बेलतुर्डी हद्दीमधील प्रोझॉन मॉल चा फ्लॅट क्रमांक 505 मध्ये नमूद जे आरोपी आहेत खेळविणारा आणि खेळणारे हे सर्व तिथं आहेत अशी माहिती मिळाली। म्हणून आम्ही मान्य CP सर, मान्य जॉईंट CP सर, मान्य ॲडिशनल CP सर साऊथ रिजन, DCP झोन 4 सर, ACP अजनी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि आमची टीम आणि झोन 4चे सायबरचे पोलीस अंमलदार हिमांशू आणि अभिषेक असे आम्ही सर्वजण नमूद ठिकाणी जी गुप्त बातमीदारावर माहिती मिळाल्या नमूद ठिकाणी आम्ही तिथे गेलो आणि तिथे छापा टाकला असता तिथे 24 जण खेळताना तिथं लॅपटॉप आणि मोबाईल आणि लॅपटॉपद्वारे खेळताना मिळून आलेले आहेत आणि त्या सर्वांना आम्ही सर्व साहित्य ताब्यात घेतलेलं आहे। याच्यातला जो खेळणारा मुख्य आरोपी आहे प्रियम अशोक राय राहणार पांढरकवडा जिल्हा यवतमाळ हा सध्या फरार आहे आणि याच्यावर अजून आमचे जे DBचे PSI मस्के आहेत हे तपास करत आहेत। याच्यामध्ये एकंदरीत 37 लाखाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये मोबाईल, कॅल्क्युलेटर, पेटीएमचे बॉक्स, स्कॅनर आणि 2 4 व्हीलर गाड्या जप्त करण्यात। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबडवार, नागपुर।